नमस्कार, मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्नावर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज पाहत असतो, ते सुद्धा मराठीमध्ये। आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे गर्भावस्थेच्या दरम्यान गर्भवतीने कोणते असे पदार्थ खायला हवेत की जेणेकरून होणारे बाळ हे अगदी आरोग्यदायी, निरोगी, गुटगुटीत, बुद्धिमान आणि सुंदर जन्माला येईल। गर्भावस्था ही प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक होणाऱ्या नवीन आईबाबांसाठी अतिशय आनंदाचा, नाजूक, तरल आणि तेवढाच कुतूहलाचा असा हा काळ असतो। प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपल्या पोटी जन्माला येणारे जे बाळ आहे हे सर्वगुण संपन्न असावं, निरोगी असावं, आरोग्यदायी असावं, बुद्धिमान असावं। जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या कसोट्यावरती त्याने पुरेपूर उतरून स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं आणि पर्यायाने देशाचं भवितव्य उज्ज्वल करावं आणि त्यासाठी प्रत्येक पद्धतीने ते प्रयत्न करण्यासाठी सुद्धा तयार असतात। परंतु लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीची पहिली पायरी असते ती म्हणजे गर्भावस्था। कारण गर्भावस्थेच्या दरम्यान बाळाचे निरनिराळे अवयव बनत असतात। बाळावरती या दरम्यान झालेले जे संस्कार आहेत हे त्याला त्याच्या आयुष्यभर पुरणारे असतात आणि म्हणूनच प्रेग्नन्सीच्या दरम्यान आईने तिच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही असे पदार्थ शेअर करणार आहे की जे पदार्थ प्रेग्नन्सीच्या दरम्यान प्रत्येक गर्भवतीने अगदी पहिल्या महिन्यापासून घेणं हे गरजेचं आहे। पण विशेषतः चौथ्या महिन्यापासून या सगळ्या पदार्थांचं सेवन गर्भवतीने हे अगदी आवर्जून करायचं आहे, कारण या काळामध्येच बाळाची वर्ण उत्पत्ती होत असते। या दरम्यान या काळामध्येच बाळाचे अवयव बनत असतात, बाळाची बुद्धिमत्ता किंवा बुद्धी विकसित होत असते आणि म्हणूनच या सर्व पदार्थांचं सेवन जर तुमच्या आहारामध्ये असेल तर नक्कीच जन्माला येणारं बाळ हे आरोग्यदायी आणि सर्वगुण संपन्न असेल, सुंदर असेल, बुद्धिमान असेल। यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला रिकमेंड करेन ते म्हणजे सुवर्णसिद्ध जल। लक्षात घ्या, प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भवतीने सुवर्णसिद्ध जल तिच्या आहारामध्ये घेणं हे आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं, कारण हे सुवर्णसिद्ध जल गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या बुद्धीच्या वाढीसाठी, स्मरणशक्तीसाठी खूप जास्त फायद्याचं मानलं जातं। शिवाय सोनं हे कांतिवर्धक आहे, म्हणजेच बाळाचा रंग उजळायला सुद्धा यामुळे मदत होते। जर सुवर्णसिद्ध जल आई तिच्या आहारामध्ये पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये घेत असेल तर बाळाच्या हृदयाचं आरोग्य हे उत्तम राहायला मदत होते आणि म्हणूनच या सुवर्णसिद्ध जलचा तुम्हाला अगदी प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करायचा आहे। आता हे सुवर्णसिद्ध जल कशा पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे? घरामध्ये असणारा कोणताही शुद्ध असा सोन्याचा न वापरलेला दागिना किंवा कॉइन तुम्हाला घ्यायचा आहे। हा कॉइन तुम्हाला 1 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचा आहे। दुसऱ्या दिवशी या सोन्यासहित हे पाणी साधारणतः 20 मिनिटं उकळायचं आहे। लक्षात घ्या, पाणी उकळल्यामुळे तुमचं सोनं कमी होणार नाही किंवा सोनं त्यामध्ये उतरणार नाही, पण जे काही पाणी आहे त्यावरती सोन्याचे संस्कार होणार आहेत, ज्यामुळे हे पाणी तुमच्या गर्भाच्या वाढीसाठी, त्याची कांती सुधारण्यासाठी, बुद्धिमत्ता वाढण्यासाठी आणि हृदय हे अगदी मजबूत बनवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। हे पाणी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही कशाही पद्धतीने पिऊ शकता। त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे, पुढचा घटक आहे तो म्हणजे मध। प्रेग्नन्सीच्या दरम्यान मधाचं सेवन हे प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक गर्भवतीने हे करणं गरजेचं आहे। मध सुद्धा बाळाच्या बुद्धीच्या वाढीसाठी आणि बाळाचा रंग उजळण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे। हे मध घेण्यासाठी तुम्ही पंचामृत हा एक बेस्ट ऑप्शन ठरवू शकता। पंचामृतामध्ये जेव्हा तुम्ही मधाचा वापर करता, फक्त तूप आणि मध या 2 पदार्थांचा समप्रमाणामध्ये तुम्हाला समावेश करायचा नाही। कमी जास्त प्रमाणामध्ये दोन्ही पदार्थ पंचामृतामध्ये घालून तुम्ही याचं सेवन सकाळी किंवा दुपारच्या वेळेमध्ये कधीही करू शकता। मधामुळे बाळाची स्मरणशक्ती आहे, आकलन शक्ती आहे, म्हणजेच एकूणात बुद्धीचा विकास हा उत्तम पद्धतीने होतो। या व्यतिरिक्त बाळाची आणि आईची सुद्धा इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी मध हा खूप जास्त फायदेशीर आहे। हा थोडासा उष्ण असल्या कारणामुळे याचं प्रमाण तुम्हाला जास्त करायचं नाही। दिवसभरामध्ये 1 चमचा मधाचं सेवन तुम्ही जरूर करू शकता। गर्भावस्थेच्या अगदी पहिल्या महिन्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत आई जर रेग्युलरली शहाळ्याचं पाणी पित असेल तर बाळाची इम्युनिटी ही बूस्ट होते, गोरागुंटा बाळ जन्माला येतो, शिवाय बाळाचा आरोग्य सुद्धा उत्तम राहायला मदत होते। शहाळ्यामध्ये सुद्धा भरपूर अशी पोषक घटक आहेत, ज्यामुळे आईची इम्युनिटी ही बूस्ट होते, बाळाचं वजन छान राहायला मदत होते, आईचे एम्नियोटिक फ्लुइड हे उत्तम राहतं, आईचं पोटाचं आरोग्य सुद्धा सुधारायला मदत होते। या व्यतिरिक्त शहाळा हे सुद्धा कांतिवर्धक असल्या कारणामुळे बाळाचा रंग उजळायला मदत होते। हे पचायला थोडंसं जड असल्या कारणामुळे रेग्युलरली नाही, पण आठवड्यातून तुम्ही 3 ते 4 वेळा शहाळ्याचं पाणी घेऊ शकता। पाण्यासोबतच यामधली जी मलाई आहे ही मलाई सुद्धा तुम्हाला खायची आहे। यामध्ये सुद्धा खूप सारे हेल्दी फॅट्स असतात, ज्या कारणामुळे बाळाची बुद्धिमत्ता ही वाढायला मदत होते।
या व्यतिरिक्त जे काही ओलं खोबरं आहे हे जर तुम्ही खडी साखरेसोबत प्रेग्नन्सीच्या दरम्यान खात असाल तर त्याचे सुद्धा खूप जास्त फायदे तुम्हाला होतात। त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते आहे केसर। आपण बऱ्याचदा ऐकतो की गर्भावस्थेच्या दरम्यान आईने जर केसर खाल्लं तर होणारं बाळ हे गोरगुमटे जन्माला येतं। या टॉपिक वरती आपण डिटेल याबद्दल व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेला आहे। सविस्तर माहितीसाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता, लिंक तुम्हाला इथे वरती आय बटन मध्ये मिळून जाईल। लक्षात घ्या, केसर हे सुद्धा खूप जास्त गुणकारी असा एक मसाल्याचा पदार्थ आहे। केसर हे कांतीवर्धक आहे, म्हणजे बाळाची कांती ही उजळायला, रंग उजळायला मदत होते। याशिवाय केसर हे बुद्धिवर्धक सुद्धा आहे। आई जर केसर खात असेल तर आईटी बूस्ट व्हायला मदत होते। शिवाय जे काही मॉर्निंग सिकनेस वगैरे यासारखे त्रास होत असतात त्यापासून सुद्धा आईला आराम मिळायला मदत होते। पण लक्षात घ्या, केसर हे थोडंसं उष्ण असल्या कारणामुळे शक्यतो तुम्हाला 4 महिन्यानंतर या केसरचा वापर तुमच्या आहारामध्ये करायचा आहे। मग तुम्ही ते केसरचं दूध घेऊ शकता किंवा जे काही गोड पदार्थ आहेत तर त्यामध्ये याचा वापर करू शकता। त्यानंतरचा जो पुढचा पदार्थ आहे ते आहे बदाम आणि अक्रोड। बदाम आणि अक्रोड या दोन्ही ड्रायफ्रुट्स मध्ये भरपूर असे हेल्दी फॅट्स असतात। खूप सारे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत की ज्यामुळे होणाऱ्या बाळाची बुद्धिमत्ता ही सुधारायला मदत होते, बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही उत्तम होते। या व्यतिरिक्त यामध्ये भरपूर प्रोटीन आणि आयरन असल्या कारणामुळे आईची इम्युनिटी ही बूस्ट होते, होणाऱ्या बाळाचं वजन ही छान राहायला मदत होते, बाळ हा आरोग्यदायी जन्माला येतो। आणि म्हणूनच तुम्हाला डेली तुमच्या आहारामध्ये भिजवलेल्या बदाम आणि अक्रोडचा समावेश हा जरूर करायचा आहे। यानंतरचा शेवटचा जो पदार्थ आहे ते म्हणजे खूप सारे व्हिटॅमिन सी रिच असणारे फ्रुट्स, ज्यामध्ये आंबट गोड सर्व फळांचा समावेश होतो। लक्षात घ्या, यामध्ये विशेषतः जर तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीच्या दरम्यान आवळा खात असाल तर ते जास्त फायदेशीर ठरतं, कारण आवळ्यामध्ये भरपूर असे व्हिटॅमिन सी आहे, खूप साऱ्या अँटीऑक्सिडंटल प्रॉपर्टीज आहेत। प्रेग्नन्सीच्या दरम्यान आईचं आरोग्य हे उत्तम राहण्यासाठी, इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी, पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या योग्य त्या वजन वाढीसाठी, बाळाच्या बुद्धीच्या वाढीसाठी आणि बाळाचा रंग उजळवण्यासाठी आवळा हा खूप जास्त फायदेशीर आहे। आवळ्याचं चूर्ण तुम्ही घेऊ शकता, मोरावळा करून घेऊ शकता, आवळ्याचं लोणचं तुम्ही खाऊ शकता किंवा आहे असा फ्रेश आवळा सकाळी उठल्याबरोबर तुम्ही खाऊ शकता, ज्यामुळे होणारं पित्त आहे, उलटी आहे, मळमळ आहे यापासून सुद्धा तुम्हाला आराम मिळायला मदत होईल। आवळ्याप्रमाणेच संत्री आहे किंवा इतर जे काही आंबट गोड फळं आहेत, पायनॅपल म्हणजे अननस सोडून इतर सर्व जे काही आंबट गोड फळं आहे तर त्या फळांचा समावेश तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जरूर करायचा आहे। याशिवाय तुम्ही रेग्युलरली डाळिंब सुद्धा तुमच्या आहारामध्ये घेणं हे गरजेचं आहे। आठवड्यातून 3 ते 4 वेळा तुम्ही जर डाळिंब खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे, कारण डाळिंबामुळे आईचं हिमोग्लोबिन लेवल ही उत्तम राहायला मदत होते, बाळाचं वजन छान राहतं आणि या व्यतिरिक्त बाळ हा बुद्धिमान आणि सुंदर जन्माला येतो। या पद्धतीने प्रेग्नन्सीच्या दरम्यान आई जर तिच्या आहाराची काळजी घेत असेल, हे सर्व पदार्थ तिच्या आहारामध्ये समाविष्ट करत असेल तर नक्कीच होणारं बाळ हे आरोग्यदायी, निरोगी, गुटगुटीत, सुंदर आणि बुद्धिमान जन्माला येणार आहे। सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। बाय बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक।